13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. ह्या दिवसाची आपल्या बहुतांश जणांना त्याची आठवणच राहिलेली नाही. त्याचं एक सरळ साधं कारण म्हणजे जे ते रेडिओचे सोनेरी दिवस होते की कानामध्ये तो आवाज सारखा असायचा. अगदी पहाटच त्या रेडिओच्या आवाजापासून व्हायची. विजयजोगांनी कंपोज केलेली तिची सुंदर धून होती सकाळची 5:57 म्हणजे 6 वाजता रेडिओ सुरू व्हायचा त्याच्या आधीची. म्हणजे ही मी आपल्या मराठी जे लोक ऐकतात त्यांच्या प्रदेशातली गोष्ट सांगतोय. आकाशवाणी ह्या नावानं जे आपण तर रेडू अगदी ग्रामीण भाषेत म्हणायचं तर त्याची आता आठवण यायचे कारण म्हणजे 13 फेब्रुवारी तो जागतिक रेडिओ दिन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकर्षानं असं लक्षात आलं, आजही जेव्हा रात्री शांत वेळी तुम्हाला काही ऐकायचं असेल अगदी मोबाईलवरती, आता तर मोबाईलवरती रेडिओ ऐकू येतो, तर ते पाहण्याच्या पेक्षा ते गाणं हेडफोन लावून आपण कानातही केलेलं असतं आणि डोळे मिटून शांतपणे जेव्हा त्याचा अनुभव घेतो आपण आणि लक्षात येतं की म्हणजे श्राव्य अशी ही ताकद कशी आहे. पंचेंद्रियापैकी बाकीच्या प्रत्येक इंद्रियाचं काय कार्य आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपण काय अनुभूती घेतो हा एक भाग. पण श्रवण जो आता प्रत्यक्ष पाहण्यामध्ये हातात मोबाईल आल्याच्या नंतर काही गोष्ट आपल्याला सहज शक्य आहे आपण पाहतो. दूरदर्शन आलं ते साधारणतः 82-83ला सार्वत्रिकरित्या. आधी तर होतंच फक्त शहरांपुरतं होतं, पण संपूर्ण भारतामध्ये जे आलं आणि रंगीत पण आलं 83-84ची गोष्ट आहे की काहीतरी. त्याच्या आधीपर्यंत म्हणजे माझ्या पिढीसारख्यांचं ज्यांचं लहानपण हे सगळं फक्त त्या रेडिओच्या आवाजावरती गेलेलं आहे. हा जो श्राव्य संस्कार आहे आणि त्याचं दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्याची जी ताकद होती जी खरं तर आजही आहे की रेडिओ लावून ठेवलं आणि त्याप्रमाणे आपले कामं चालू आहेत. ही आठवण आपल्याला आजही म्हणजे विशेषतः काही जुन्या लोकांना विशेषतः स्त्रियांना अशी सवय आहे की ते रेडिओ लावून ठेवायचा आणि त्याप्रमाणे ते आपली कामं चटचट उरकायची आणि त्या आवाजावरून काय चालू आहे त्याच्याप्रमाणे कुठला वेळ आहे म्हणजे कुठली वेळ आहे त्याला घड्याळाकडे न पाहता केवळ कानावर पडणाऱ्या त्या आवाजातून म्हणजे भक्तिसंगीत, सकाळचं गांधी वंदना ते असायची, बातम्या असायच्या, जे कार्यक्रम यायचे त्याच्या पद्धतीनं आपल्याला ती वेळ कळायची. आणि खरं तर वेळेच्या बाबतीमध्ये आजही आकाशवाणी इतकं तंतोतंत अतिशय अचूक असं आजही कुठलंच माध्यम नाही. म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये नेहमी दूरदर्शन किंवा ह्या चॅनल्सवरती 2-3 मिनटं, अर्धा मिनटं, 20-25 सेकंदाचा त्यांना काहीच फरक वाटत नाही, सहज इकडे तिकडे होतात. पण जी अचूकता नेमकी त्याच्यामुळे आपल्याकडे एक शब्द होता रेडिओ टाईम. रेडिओ टाईमचं हेच असं होतं की नेमकं अचूकता. अजून एक त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्राव्य परंपरा ही आपल्याकडे फार जुनी आहे. विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये 700-800 वर्षांपासून जी मौखिक परंपरा चालू आहे त्याच्यातला जो एक कोणीतरी सांगतो आहे, अगदी अभिवाचन चालू आहे आणि बाकीचे ऐकतायत. म्हणजे ते जे श्रवणाचा आपल्यावरती जो संस्कार होता म्हणून ज्ञानेश्वरीतली एक ओवी अतिशय सुंदर अशी आलेली आहे, मी बोलेन बोली आरूपा रूप दावीन आतींद्रिय परिभोगवीन इंद्रियांकरवी. केवळ वाणीच्या आधारावरती फक्त वाणीतून सगळं सादर करायचं आहे. जेव्हा जुन्या लोकांना विशेषतः आठवत असेल श्रुतिका असायच्या रेडिओवरती आणि ते सगळं नाट्य केवळ ध्वनीमधून आवाज मध्ये वापरलेलं संगीत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीतून अप्रतिमरित्या आपल्यासमोर उभं राहायचं पूर्णपणे. ही केवळ ताकद त्या स्वरांची त्या ध्वनीची असायची. म्हणजे पहाटेचं भक्तिसंगीत असो की ते सगळे जे अभंग आणि त्याच्यातून आपल्याकडे एरवीज भूपाळीनं पहाट होते आपल्या परंपरेमध्येच, त्याच अनुषंगानं ते भक्तिसंगीत पहाटे कानावरती यायचं. बातम्या रेडिओच्या बाबतीत एक अशी गोष्ट आहे की रेडिओच्या बातम्या सगळ्यात विश्वासार्ह मानल्या गेलेल्या आहेत. फक्त एकच बातमी रेडिओकडून चूक गेली होती आतापर्यंतच्या इतिहासात. हे मी भारतातलं सांगतोय. जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूची बातमी एकच बातमी अशी होती 23 मार्च मला वाटतं काहीतरी 78-79ची गोष्ट जी चूक दिल्या गेली. 79 किंवा 80ची गोष्ट आहे. पण नंतर मग त्याच्यानंतर 7-8 महिन्यांनी त्यांचं निधन झालं. पण अशी एकच बातमी आहे रेडिओच्या इतिहासात, भारतीय आकाशवाणीच्या इतिहासात जी चूक दिल्या गेली. बाकी बातम्या अतिशय अचूक त्याच्या दिल्या गेलेल्या आहेत. सुरांचा एक जो संस्कार म्हणजे बातम्यांच्या रूपानं माहिती, सुरांचा एक संस्कार अतिशय सुंदर असा नभोनाट्य. चित्रपटांच्या संगीताला त्या तुलनेनं आपल्याकडं काहीशी बंदी होती किंवा काही अडचणी होत्या किंवा बाकीच्या पण त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. पण त्यावेळीस रेडिओ सिलोन, बिनाका, गीतमाला आजच्या पिढीला कदाचित त्याचं महत्त्व लक्षात येणार नाही, पण आम्हाला अक्षरशः लहानपणीचं असं आठवतं की बुधवारच्या रात्री 8 वाजता की तो रेडिओ असा मध्यभागी ठेवलेला असायचा आणि घरातले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी अशा 15-20 जणांनी तरी किमान त्याच्या भोवती कोंडाळा केलेला असायचा. अमीन सायनीचा तो अतिशय सुंदर आवाज आणि कुठलं गाणं कुठल्या ह्याच्यावरती आहे
म्हणजे त्याच्याप्रमाणे म्हणजे इतकं लोक त्याला काय एकाग्रतेने ते सगळं ऐकत असायचे गाणे. किंवा रात्रीच्या अतिशय शांत वेळी जेव्हा आपली आवड लागायची, बुधवारी मला वाटतं असं, हे मी सगळं मराठी जे लोक आहेत त्यांच्या ह्याच्यापुरतं बोलतो आहे. आणि आपल्याकडे या भागामध्ये 2-3च केंद्र होते. आम्ही जिथं आहोत ते औरंगाबाद, म्हणजे आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र, म्हणजे औरंगाबादला कार्यक्रमाचा विभाग होता आणि प्रत्यक्ष तांत्रिक विभाग हा परभणीला होता. आणि शेतीविषयी काही कार्यक्रम चालायचे जुन्या ह्याच्यामध्ये. पुण्याचं एक स्टेशन होतं, मुंबईचं एक स्टेशन होतं आणि मला वाटतं नागपूरचं होतं, सांगली एक, असं काहीतरी 3-4 फक्त रेडिओचे स्टेशन मराठीचे जुने असे होते. आणि ते आवाज इतके कानावरती बसलेले असायचे की सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहे, त्याच्यावरती मग लिहून पण आलं. आणि त्यांचे चिरंजीव मनोज नरवणे, जेच आता आपले सेनाचे प्रमुख आहेत, किंवा मराठवाड्यातल्या लोकांसाठी अविनाश पायगुडे आपल्याला बातम्या देत आहे. म्हणजे ती नावं सुद्धा अशी कानावरती ही झालेली होती. नंतर जेव्हा मी प्रत्यक्ष पायगुडे सरांना भेटलो आणि हे पण झालं, पण मी त्यांना गमतीनं म्हणालो, पण तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या आवाजातूनच तुमचं एक व्यक्तिमत्व आमच्या कानावरती हे केलेलं आहे. किंवा प्रभात किरणे नावाचा एक कार्यक्रम औरंगाबाद आकाशवाणीवरून, औरंगाबाद परभणी आकाशवाणी केंद्रावरून लक्ष्मीकांत धोंड साजरा करायचे. तर त्याचं जे वैशिष्ट्य असायचं की ते सगळं व्यक्तिमत्वच त्या आवाजामधून समोर यायचं. म्हणजे बातम्या सांगणारा एखादा आवाज, निवेदनातले काही अतिशय सुंदर आणि अतिशय छान असे आवाज होते. म्हणजे आवाजाचंच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी स्पष्ट होत होतं. अजून एक गोष्ट आकाशवाणीनं दिली, ती नंतर कुठल्याच त्याला अजूनही देता नाही आली. बोलत असताना आपल्यासमोर जेव्हा माईक असतो, आता तरी आम्ही हे कॅमेराच्या समोर व्हिडिओ करतो, माईक असतो छोटासा आमच्या समोर ठेवलेला, पण आकाशवाणीमध्ये कसं असायचं की त्यावेळेस तो फक्त समोर एक तो माईक त्यांचा असायचा आणि समोर फक्त घड्याळ लावलेला असायचं. त्याच्यामुळे बोलत असताना आपण इतकी जागरूक होतो की त्याच्या दुसरं कुठंच लक्ष इकडे तिकडे जात नाही. आणि त्याच पद्धतीनं ऐकणारा सुद्धा फक्त आवाजच ऐकत असतो. त्याचं एक विचित्र पद्धतीचं दडपण त्या निवेदकाला सुद्धा येतं. मी स्वतः आकाशवाणीमध्ये 4 वर्ष कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम केलेलं आहे, मला ते लक्षात आहे. आणि वेळेच्या बाबतीमध्ये मी जेव्हा सांगितलं की अतिशय एक सेकंदाचा हिशोब ज्या ठिकाणी केला जायचो, वेगवेगळे आकाशवाणी केंद्र होते, एकमेकांना जोडलेले असायचे. म्हणजे मुंबईच्या बातम्या औरंगाबादवरून द्यायच्या आहेत किंवा दिल्लीच्या बातम्या आपल्याला द्यायच्या आहेत. म्हणजे तो निवेदक जेव्हा स्टुडिओमध्ये काम करत असतो, समोर बोलत असतो आणि त्याच्या कानामध्ये जे हेडफोन असतात त्याच्यामध्ये दिल्लीचा कार्यक्रम चालू असतो आणि आपला कार्यक्रम संपवून तो कार्यक्रम तुम्हाला सांगायचा आहे. मग अशा वेळी आपण एकीकडे म्हणजे कानात लक्ष आहे दिल्लीच्या ह्याच्याकडे आणि आपण समोर बोलतो आहोत, चालू कार्यक्रमाच्या आहोत, आणि शेवटीचे अक्षरशः 5-10 सेकंद राहिलेले असताना मग अशी उद्घोषणा निवेदन ज्याला म्हणून करावं लागायचं. आता रात्रीचे 8 वाजता आहेत, दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत असं म्हणायचं. मग इकडचा फेडर बंद करायचा आणि ते दिल्लीचा चालू करायचा. आणि वेळेच्या बाबतीमध्ये पण सुद्धा इतकं नेमकं होतं की संध्याकाळचे 5 वाजले, 5च्या आधीच्याला दुपार म्हणायचं. रात्रीचे 8 वाजता आहेत म्हणजे संध्याकाळचे 7:59 झाले असं म्हणता येत होतं, पण 8 वाजताला संध्याकाळ नाही म्हणायचं, 8 वाजताला रात्रच म्हणायचं. आणि कार्यक्रम संपत असतानाची एक विशिष्ट उद्घोषणा असायची, रात्रीचे 11:05 झालेत, आमचे या सभेचे कार्यक्रम संपले, अशी ती संपतानाची घोषणा द्यायची. आणि सकाळची वेळ सांगत असताना पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 5:57. 57 मिनिटांनी यासाठी की पहिले 2-3 मिनिटं ती सिग्नेचर ट्यून असायची, अतिशय फेमस अशी ती, त्याच्यानंतर 6 वाजता कार्यक्रम सुरू व्हायचे. ह्या आवाजाचाच एक परिणाम लोकांपर्यंत. आणि आकाशवाणीचं सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की अतिशय खेड्यापाड्यापर्यंत, जसं आज मोबाईलला जी व्याप्ती आलेली आहे तशी तेव्हा ती आकाशवाणीच्या ह्याला होती. अक्षरशः खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला तो आवाज होता. इतकी व्याप्ती दुसऱ्या कोणालाच तेव्हा आली. आज सुद्धा दूरदर्शन आणि बाकीच्याला काही विशिष्ट मर्यादा, तरी त्यातल्या त्यात आता नेटवर्क पोहोचल्यामुळे मोबाईलवरती तरी सगळं पोहोचतं आहे. पण अजूनही कुठेही जर आवाज सहजपणे पोहोचायचा असेल तर आकाशवाणी हेच माध्यम आहे. आणि कदाचित हीच ताकद ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात हे आकाशवाणीवरती आपण हे करूयात असं ठरवलेलं असावं कदाचित. जो श्राव्य संस्कार आपल्याकडे अगदी पुराण काळापासून चालत आलेला होता, वारकरी संप्रदायाचे तर मी तुम्हाला त्याच्यातला पुरावा दिला ज्ञानेश्वरीचा, तो आकाशवाणीनं अतिशय सुंदररित्या दिला. FM च्या रूपानं परत आता गाणी आणि बाकीच्या ह्यानं आकाशवाणी किंवा असे जे चॅनल्स आपल्यासमोर, म्हणजे रेडिओचे चॅनल आपल्यासमोर येत आहेत, त्याच्यावरची त्या आकाशवाणीच्या सुंदर आठवणींसाठी म्हणून ही उसंतवाणी. 13 फेब्रुवारी रेडिओचा दिन, आठवण क्षीण श्रोत्यांचीही. दूरदूरच्या त्या खेड्यापाड्यातून ओळखीची धून पहाटेला, उजळे पहाट भक्ती संगीतानी पवित्र सुरांनी अभंगाच्या. कानात साठतो माहिती खजिना, बुद्धीचा दागिना बातम्याने.
रात्री शांत वेळी शोधुनी सवड आपली आवड येते कानी. रेडिओचा ध्वनी प्रत्येक क्षणाला राहे सोबतीला सखा जणू. आयुष्याच्या कानी अमृताची वाणी ही आकाशवाणी कांत म्हणे, ही आकाशवाणी कांत म्हणे. काय आश्चर्याची गोष्ट आहे. आकाशवाणीमध्ये माझ्या आवडीचं गाणं लावा असं म्हणून लोक पत्र पाठवायचे आणि ते कार्ड तिकडे ढिगाणं साठायचे आणि त्याप्रमाणे त्यांची नावं जेव्हा सांगितल्या जायची तर कितीतरी लोकांना असा इतका आनंद व्हायचा की आपलं नाव रेडिओवरून घेतलं गेलं. आणि रेडिओवरती निवेदन करणारे, रेडिओवरती गाणारे, त्यांच्या घरावरती पाटी पण रेडिओ स्टार अशी लावलेली असायची. असे ते अतिशय सुंदर दिवस होते. आजही आकाशवाणी आपण जरी म्हणत असलो बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मागं पडलेली असली तरी जेव्हा आपल्याला फक्त ऐकायचं असतं, कुठला तरी सुंदर असा सूर आपल्या कानावरती आपलं प्रभाव पाडतो, त्याचं आपल्याला महत्त्व जाणवतं, त्यावेळी आपण कानामध्ये हेडफोन घालून मोबाईलवरती का होईना पुन्हा एकदा ऐकत असतो रेडिओच. धन्यवाद. इथेच थांबूयात.